पैशांवरून वाद सुरू असताना मध्यस्थी करताना धक्का लागल्याने आरोपीने एका तरुणाचा चाकूने भोगसून खून केलाय। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यादव कॉलनीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असताना तरुणांचे टोळके बाहेर फिरतातच कसे असा सवाल उपस्थित होत आहे। विजय हरिचंद्र चौहान असे मृतकाचे नाव आहे, तर सागर यादव व हर्षल कटारे हे आरोपी आहेत। बुधवारी 10:30 वाजताच्या सुमारास तो त्याचे मित्र बादल बरमकर, सूरज बंबानी, सय्यद शहाबाद, सय्यद मुझफ्फर यांच्यासोबत बाहेर गेला। ते सागरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले। सागर तेथे हर्षल सोबत उभा होता। सागरच्या घराजवळील सिमेंट रस्त्यावर उभे राहून सर्व बोलत होते। सागरने सुजलला खर्चासाठी पैसे मागितले। त्यांच्यात त्या कारणावरून वाद सुरू झाला। त्यामुळे बादल व विजयने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यात विजयचा सागरला धक्का लागला। यावरून सागर संतापला व त्याने हर्षलला चाकू देण्यास सांगितले। हर्षलने चाकू देताच कुणाला काही करण्याच्या आतच शिवीगाळ करत सागरने विजयवर चाकूने वार करणे सुरू केले। त्याने विजयच्या पोट, छाती, हाताची कोपर, दंडावर वार केले। यात विजय गंभीर जखमी झाला। त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले। विजयच्या मित्रांनी त्याला ऑटोने मेयो रुग्णालयात नेले व त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली। डॉक्टरांनी विजयला तपासून मृत घोषित केले। त्याचे मोठे भाऊ दिलीप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3च्या पथकाने हर्षल कटारे याला अटक केली, तर सागरचा शोध सुरू आहे।